breath. सुरू करूया. हो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व माझ्या श्रोते जे आहेत आता त्यांना सर्वांना नमस्कार करते. माझ्या सद्गुरूंचं स्मरण कायम आहेच, त्यांनाही आता अभिवादन करते. आणि आज आपण आत्माराम हा समर्थांचा म्हणजे समर्थ रामदास लिखित असा ग्रंथ आपण आज सुरू करतो. हरिपाठ झाल्या असल्यामुळे म्हणजे दोन्ही हे वेगळी आहे, धाटणी वेगळी आहे निश्चित आहे, पण हरिपाठ आपण जो काही बघितला, जेवढा आपल्याला वेळ मिळाला त्यामधनं जो काही आपल्याला जसा ज्या पद्धतीने करता आला त्याच्यात आपण छानपैकी काही मूळ शास्त्राच्या जे काही भाग आहेत, संकल्पना आहे त्या समजून घेतल्या. हरिनिश्चित कोण आहे तेही बघितलं. आणि आज आता आपण आत्माराम ग्रंथाकडे वळतोय. अर्थात सद्गुरूंनी जो आपला ग्रंथ आपल्याला सांगितलेला आहे तो आज आपण सुरू करतोय. डॉक्टर काकांनी हाच ग्रंथ आपल्याला सांगितलेला आहे आणि त्यांच्या कृपेने हा निश्चित आपला पूर्ण होईल आणि आपल्याला नक्कीच त्याचं आकलन होईल, व्हावं अशी प्रार्थना पुन्हा एकदा त्यांना करते. आणि आजचं पहिलं सेशन आत्मारामाचं चिंतन आपण सुरू करूया. मागच्या वेळी मी म्हटलं होतं की आत्मारामाची ग्रंथाची ओळख म्हणजे असे 5 समास आहेत यामध्ये, आणि ते 5 समास जाण्यापूर्वी आपण सरळच आता हात घालूया ग्रंथाची ओळख असं. आज आपण पहिलं सेशन हे फक्त त्यावर घेऊया की निश्चित हा आत्माराम काय आहे, म्हणजे हा ग्रंथ नक्की आपल्याला काय देऊ पाहतोय, किंवा आपली बैठक ही कोणत्या पद्धतीने करावी या पद्धतीने आता आपण हा आत्मारामाच्या ग्रंथाची ओळख ही आज आपण पूर्ण करायचा प्रयत्न करूया. समर्थांचं म्हणजे आपल्या सगळ्यांचंच लाडके संत, असं काही एक आहेत दुसरे नाहीत असं अजिबात नाही, पण आता ग्रंथ ज्यांचा घेतलाय त्यांच्यावरचं प्रेम व्यक्त तर व्हायलाच हवं. त्यामुळे आपलं लाडकं व्यक्तिमत्व संत आपले रामदास स्वामी, आणि त्यांनी लिहिलेले असे म्हणजे बरेच आपल्याला माहिती आहेत, पण अगदी ठळक असे बघितले तर दासबोध आणि आत्माराम या 2 गोष्टी, हे 2 ग्रंथ मुद्दाम सांगायचं कारण हे 2 ग्रंथ जसे आपल्याला माहितीये तसे समर्थांचे हे 2 लाडके ग्रंथ आहेत असं म्हटलं जातं. खूप लाडके ग्रंथ आहेत. आणि त्यातला आत्माराम जो ग्रंथ आहे तो तर पहिला लाडका ग्रंथ आहे. तर म्हणजे हे त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यामध्ये माझं स्वरूप सिद्ध आहे असं समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे दोन्ही ग्रंथ, या दोन्ही ग्रंथाचं आपल्याला जेव्हा दोन्ही ग्रंथ म्हणजे आत्माराम करताना स्वतःचं स्वरूप सिद्ध आहे असं संत जेव्हा सांगतायत तेव्हा हा किती पूर्णत्वाने ग्रंथ आपल्या समोर आलाय आणि आता तो आपल्याला अभ्यासायचा आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणूनच आपली घडी आपल्याला आता हळूहळू हरिपाठाच्या अभ्यासाने हळूहळू मनाच्या घड्या बदलायच्यात. मनात ज्या व्यावहारिक प्रापंचिक घड्या
घट्ट बसल्यात, त्या थोड्या थोड्या बदलून हळूहळू त्यावर नवीन संस्कार म्हणजे शास्त्र संस्कार आणि संत संस्कार करायचे. आणि त्याकरताच खरं तर आपण हे ग्रंथ शिकणं आवश्यक असतं. आपण म्हणत होतो, की हा माझे स्वरूप सिद्ध असं म्हटलेलं आहे रामदास स्वामींनी यामध्ये. आणि यामध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, की आत्माराम हा ग्रंथ आपण ग्रंथाच्या ओळख बघतोय. तर आत्माराम हा ग्रंथ हा पूर्ण वेदांत शास्त्र आधारित ग्रंथ आहे. संपूर्ण वेदांत शास्त्र यामध्ये मांडलं गेलेलं आहे. आता आपल्याला वेदांत शास्त्र म्हटलं, की पोटात गोळा येऊ द्यायची अजिबात गरज नाही. अजिबात नाही. खरं तर आपल्याला खूप आनंद झाला पाहिजे, की संतांनी शास्त्रामधले हे वेदांतपर काही संकल्पना ज्या खरोखरच संस्कृतमध्ये म्हणा किंवा ज्या कळायला कठीण असतील म्हणा, त्या आपल्याला इतक्या सहज, अनुभवपूर्वक आणि सहज पद्धतीने आपल्याकडे आणल्या. त्यामुळे मला आज म्हणताना सुद्धा खरोखर भीती वाटत नाही, की हा वेदांतपर ग्रंथ आहे आणि तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. म्हणजे काय? तर आज आपल्याला आजपासून जो ग्रंथ आपला सुरू होतोय, तर आत्तापासून आपल्या जीवनात एक छान वेदांताची घडी बसणार आहे. वेदांत मूल्यांची घडी बसणार आहे. वेदांत संस्कार आपल्या मनावर व्हायला सुरुवात होणार आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या याच्यात ग्रंथाच्या ओळखीमध्ये मला तुमच्या बरोबर संवादातून ही व्यक्त करायची होती. आणि महत्वाची गोष्ट कुठली आहे तर जीवनासंबंधी जे तत्वज्ञान आहे, ते जीवनासंबंधी तत्वज्ञान सांगताना संपूर्ण ज्ञानपर म्हणजे आपल्याला बघा, कधीही आपल्याला असं अर्धवट कळलेलं किंवा थोडंसं आता डॉक्टर काकांचाच शब्द वापरायचा म्हणजे भेसळयुक्त. म्हणजे काय? थोडंफार आपल्याला उपयोगाचं आहे तेवढं घ्या आणि अगदी नाही तर ते टाकून देण्याजोगं. अशा काहीशा गोष्टी आपल्याला जर मिळाल्या, तर आपण स्वीकारत नाही. तर असं भेसळयुक्त बरेचदा या परमार्थाच्या वाटेवर मिळायचा संभव असतो. पण आपण सगळ्यांनी ही श्रद्धा ठेवूया, की हा जो ग्रंथ आहे आत्माराम, त्यामध्ये बिलकुल भेसळ नाही. संपूर्ण ज्ञानपूर्ण ग्रंथ आहे. आणि आपले सद्गुरू डॉक्टर काका यांनी आपल्याला तो साधनेपर कसा उतरवायचा, म्हणजे ग्रंथ तर त्यांनी ग्रंथाचा जो भाग आहे, ते डॉक्टर काकांचाच ग्रंथाचे आधार घेऊन आपण हे सगळं शिकणार आहोत. जे समर्थांनी लिहिलेला आहे तो काकांनी साधनापर कसा करायचा, याचा उपयोग जीवनात कसा आणायचा, या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. आणि आपण ओव्या तर शिकणारच आहोत. पण ओव्यांबरोबर हा ग्रंथ आपल्या साधनेत आणि आपल्या जीवनात याचा काय उपयोग नक्की होणार आहे, हे पॅरलली जसं आपण हरिपाठ केला तसंच करणार आहोत. अगदी तसंच. यामध्ये आता दुसरी गोष्ट, की आत्माराम आणि दासबोध हे आपलं स्वरूप सिद्ध आहे. असं ज्यावेळी समर्थ म्हणतात, तेव्हा स्वरूप सिद्ध होणं म्हणजे काय? माझं स्वरूप म्हणजे काय? तर आपल्याला त्या ठिकाणी स्वरूप नक्की काय आहे? नामरूप, स्वरूप हे सगळे शब्द आता आपण संकल्पनात शिकलेलो आहोत. मग निश्चित माझं काय आहे? मी स्वरूपाच्या जवळ आहे, लांब आहे, का मला विस्मरण झालंय? हे सगळं, सगळं आता या ग्रंथातून आपल्याला हळू सुरुवात होणार आहे. आणि मग जसं समर्थांचं स्वरूप सिद्ध, याचा अर्थ काय? आत्माराम असा ग्रंथाचं नाव आहे. तर यातला जर आत्मा हा शब्द बघितला, तर तो निर्गुणवाचक आहे. म्हणजे ज्याला आकार नाही, गुण नाहीत, रूप नाही. आणि राम शब्द बघितला, तर तो सगुणवाचक आहे. म्हणजेच
निर्गुण आणि सगुण या दोन्हीही गोष्टी, हे दोन्हीही संकल्पना आपल्याला या ओव्यांमधनं हळू-हळू तो सगुण राम कळत कळत त्या निर्गुणाचं दर्शन होणार आहे. निश्चित निर्गुण म्हणजे काय हे कळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण अर्थात आपण हरिपाठातही हे बोललो होतो, सगुण निर्गुण एक गोविंदुरे. तो मिळून एकच आहे. ही गोष्ट नक्की कशी? याकरता काही आपल्याला तत्वज्ञानाच्या संकल्पना स्पष्ट कराव्या लागतात. ज्यामध्ये जीव, जगत, माया, आत्मा, ब्रह्म, ईश्वर सगळं या सगळ्या कॉन्सेप्ट, संकल्पना जेव्हा आपल्याला खणखणीत स्पष्ट होतील, तेव्हा खरं तर आत्मारामासारखे ग्रंथ आपल्याला साधनेत उतरवता येतात. म्हणजे साधनेत उतरवणं, 2दा-3दा मी आता हेच बोलतेय. तर साधनेत उतरवणं म्हणजे तरी काय? तर निश्चित मी काय विचार करायचा आहे? विचारांची घडी किंवा विचारांचा जो संस्कार मला बसवून घ्यायचा आहे, तो मी कसा करायचा? त्याला आधार काय असेल? आणि तो तो विचार उतरवताना, जीवनात उतरवताना मला त्याकरता काही गोष्टी अ, ची म्हणजे त्यालाच साधना म्हणतात, की काही गोष्टींवर म्हणजे काही सवयी बदलाव्या लागणार आहेत का? काही भाग मला माझ्या आयुष्यातले काही थांबवावे लागणार आहेत का? घाबरून जाऊ नका. काहीही आपल्याला कुठेही पळूनही जायचं नाहीये आणि अजिबात आपल्याला काही सोडायचं पण नाहीये. पण हे निश्चित आहे, की पूर्व संस्कार जे काही घट्ट रुजलेत आणि ज्यामुळे बऱ्याच ज्ञान पूर्ण गोष्टी ज्या आपल्याला समोर असून कळत नाहीये, त्या मात्र आपल्याला कळून घ्यायच्या आणि तिथे कुठेतरी आपल्याला ती विचारांची घडी बसवणं, याला मदत आपल्याला हा आत्माराम करणार आहे. ग्रंथ आपल्याला हा आत्माराम ग्रंथ करणार आहे. आपण इथे आलो होतो, की वेदांत म्हणजे वेदांत वेद्य राम समजून घेण्याकरता हा खरा वेदांताचा अभ्यास करायचा आहे. रामरक्षेमध्ये वेदांत वेद्य रामाचं वर्णन केलेलं आहे. मी अगदी काकांच्या ग्रंथानुसारच आपण सगळे जाणार आहोत, बोट धरून जाणार आहोत त्यांचं. तर त्यांनी फार छान डॉक्टर काकांनी आपल्याला एक गोष्ट समजावली आहे, की आपण रामरक्षा जेव्हा म्हणतो, तेव्हा नक्की आता आठवा बरं, की निश्चित आपण कशासाठी ही म्हणतो? तर त्यामध्ये बरेचदा असं असतं, की व्यावहारिक उद्देशाने म्हणजे काय? तर ते रामरक्षेचं जे कवच आहे, ते मला प्रपंचात जे काही आघात होतील, बाकी काही गोष्टी आल्या, गडबड झाली, तर तिथे कुठेतरी मला सावरायला मदत करेल. या अर्थाने बरेचदा व्यवहारात या गोष्टी या पद्धतीने घडतात. आणि आपण एकीकडे विचार जाणतो, की वेदांत वेद्य राम हा आपल्याला शिकायचा आहे. मग ही दरी मिटवायची कशी? म्हणजे हे चूक आहे का? की हे कवच आपण जर नियमित रामरक्षा म्हणत असलो, तर ही चूक आहे का, की माझ्या मनात हा विचार आला? चूक नाही. विचार आपल्याला रामाचं कवच आहे किंवा आपल्याला रामाला शरणागती आहे आणि तो माझं रक्षण करेल ही श्रद्धा आहे इथपर्यंत हे निश्चित बरोबर आहे. पण त्याच कारणाकरता मी जर म्हणत असेन, तर त्याचा काहीही उपयोग नाही. कारण वेदांत वेद्यराम जर सांगितला गेलेला आहे आणि तिथपर्यंत जर आपण पोहोचतच नसलो, तर आपण करत असणाऱ्या गोष्टीला मूल्य उरत नाही. त्याचं मूल्य असतं, स्वतःचं मूल्य त्याचं असतंच. पण आपल्या अ, लाभाकरता किंवा आपल्याला जी काही गोष्ट भीती म्हणा, काही म्हणा, यामध्ये कुठेतरी आपला तो स्वार्थ म्हणा, तो भाग येतो आणि त्या गोष्टीचं मूल्य आपण हरवून बसतो. आपण कितीही नियमितपणे या गोष्टी केल्या,
तर जरी त्याचं मूल्यच जर आपल्याला कळलं नसेल, तर त्याचा होणारा परिणाम आपल्यावर होणारच नाही. परिणाम आणि झाला नाही, तर कशासाठी मी हे करते? कशासाठी मी हा वेळ यामध्ये गुंतवला? हे सगळे विचार आपल्या मनात यायला लागतात. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की खरा राम समजून घ्यायचा असेल, खरा राम आपल्याला जर समजून घ्यायचा असेल, तर तो वेदांताच्या अभ्यासाशिवाय कळणे शक्य नाही. रामदास स्वामी म्हणतात. तो वेदांताच्या अभ्यासाशिवाय खरा राम, खरं स्वरूप कळणार नाही. स्वच्छ दिलेलं. आणि आता कसं आहे, की मग आपल्यावर जबाबदारी आली ही. कारण ग्रंथांमधून त्याचं स्वरूप असं खणखणीत उघडं दिलेलं आहे आपल्याला संतांनी, शास्त्राने आणि संतांनी. मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, की आपण ज्या रामाचं नाम घेतो, त्याचं ज्याचं चिंतन करतो आणि आता आपल्याला जो राम मी आहे, आपण हरिपाठात हे सारखं बघितलंय, की तो मी आहे, तो हरी मी आहे, म्हणजे इथे तो राम. समर्थांचं उपास्य दैवत राम आहे, त्यामुळे आता राम. तर हा राम मी आहे, असा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल, तर मात्र या रामाचं स्वरूप आपल्याला समजून घेणं हे अतिशय महत्वाचं काम आहे. आणि हे स्वरूप जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर उगाचच भाबडेपणा, भोळेपणा याला किंमत नाही. अस्सल परमार्थ हा वेदांतावर आधारित आहे. आणि म्हणूनच वेदांत वेद्य राम आपल्याला समजून घेणं ही आपली जबाबदारी आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आपण हळू ग्रंथाची ओळख बघतोय, त्यामध्ये हा रामाचा पहिलीच गोष्ट ही येते, की आपल्याला आत्माराम समजून घ्यायचा असेल, तो मी आहे असा अनुभव घ्यायचा असेल, तर मला तो वेदांत वेद्यराम कसा आहे, काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि जे पुढच्या सगळ्या समासांमधनं, ओव्यांमधनं समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, नित्य नवा दिस जागृतीचा. नित्य नवा दिस जागृतीचा म्हणजे काय? तर प्रत्येक दिवस हा आपल्याला जागृतीचा असला पाहिजे. आता ही जागृती कशाची? ही निखळ ज्ञानाची जागृती, अस्सल अशा विचारांची जागृती आहे. ते जर होत नसेल, तर आपण इतर कुठले ज्या उपासना करतो, त्या उपासना आपल्याला काही काळ मन शांत करतील, काही काळ आपल्याला काय म्हणूया आपण समाधान देतील. पण पुन्हा तेच, की मी निश्चित या मार्गाचा अवलंब का केला आहे? मी परमार्थ का करते? हा प्रश्न ज्यावेळी आपल्याला पडतो, तेव्हा त्याचंही उत्तर आपण बघितलेलं होतं. पुन्हा एकदा सांगते, की मी सुखरूप आहे असं शास्त्र सांगतं. मी आनंदरूप आहे असं शास्त्र आणि संत सांगतात. मग ते जे सुखरूपता आहे, ती जी सुखरूपता आहे, ती जी आनंद रूपता आहे, ते दोन्हीही मला जगताना मला ते मी आहे, अशा पद्धतीने मला जगायचंय. आणि आनंदाने जगत माझं स्वरूप ओळखून मला या जगाला आनंदात टाटा करायचा. हे जर माझं परमार्थ शिकण्याचं, परमार्थ मला काय सांगतो, की तू कायमच स्वरूपाने तू शाश्वत आहेस. नामरूपाच्या गोष्टी आपण खूप बघितलं हरिपाठात, हे सगळं पुन्हा रिपीट करायची काहीच गरज नाही. तर अशा पद्धतीने हा विचार जेव्हा आपण करतोय, की मी आनंदरूप असताना ही आनंद रूपता नक्की
म्हणजे आपण गेल्यानंतर कोण बघणार आहे की मी मुक्त झाले का नाही? तर मी या जगत असतानाच ही मुक्तता अनुभवली आणि अनुभवायची आहे. म्हणूनच तर खरं हा ग्रंथांचे अभ्यास आणि या ग्रंथामधून संतांनी जो अनुभवाचं पण प्रगटीकरण केलंय, तिथे कुठेतरी जाण्याचा आपला विचार हवा. आणि तरच कुठेतरी काहीतरी काय असतं, या सगळ्या गोष्टी कमवाव्या लागतात. हा अगदी आमच्या डॉक्टर काकांचा शब्द आहे. नेहमीच्या बोलण्यातला शब्द आहे, की असं तसं बसले मी एकदा 4 वेळा वाचलं आणि झालं बाई मी आज केला हा, काय तुझा पाठ केला किंवा काहीतरी वाचलं, बरं वाटलं मनाला. या सगळ्यांनी जे आपण आत्ता बोलतो आहोत, वेदांत वेद्यराम कळायचा आहे, हे जे आपण ध्येय घेतलेलं आहे, तिथे पोहोचण्यासाठी हे एवढंसं पुरेसं होत नाही. त्याकरता साधन चतुष्टय म्हणजेच हेही आपण पाहिलंय. विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षत्व हे साधन चतुष्टय आहे. म्हणजे कमवण्याच्या गोष्टी झाल्या या. हे मला कमवणं आवश्यक आहे. आता आत्माराम ग्रंथाची ओळख होतानाच आपल्याला निश्चित काय काय कमवायचंय, कोणती घडी बसवायची, कसे विचार करायचे, ह्या पद्धतीने या ग्रंथाचा अभ्यास आपण करायचा आहे. ओवी समजली. कसं आहे, संतांचं वाङ्मय ही तेजाक्षर आहेत. तेजाक्षर म्हणजे पूर्ण ज्ञान देणारी. पण ही तेजाक्षर जर आपल्या अंतःकरणावर उमटवायची असली, तर आपलं अंतःकरण तितकं मोकळं, तितकं शुद्ध सत्वाचं असणं फार आवश्यक असतं. आणि अगदी तिथेच आपल्याला, मी पुन्हा पुन्हा डॉक्टर काकांचं स्मरण करतेय, कारण प्रत्येक ओवी जेव्हा आपण आता बघू, तेव्हा त्याचा साधनापर आणि जीवनात उतरवण्याचा भाग करताना आपल्या सगळ्यांना अंतःकरणावर काम करत करत हा ग्रंथ शिकायचा आहे. आपल्या अंतःकरणात सात्विक जो आपल्याला सत्वगुण, या विषयी आपण हरिपाठात भरपूर शिकलो. कारण सत्वगुणाशिवाय ज्ञानच नाही, ज्ञान होणारच नाही. मग इथूनच खरी तर सुरुवात करायची, हळूहळू सुरुवात करायची. तर या ग्रंथाचा आपण नित्य नवा दिवस जागृतीचा, असं तुकारामांचं बघता बघता हे सगळं बोललो. तर ही जागृती ही विचारांची आहे. आपल्याला आपल्यावर, अंतःकरणावर काम करायचंय आणि संतांनी, शास्त्रांनी सांगितलेल्या संकल्पना जशा दिल्या तशाच्या तशा बसवायच्या. आणि मग त्याचे परिणाम अगदी ओवी शिकताना सुद्धा ते आपल्याला जाणवणार आहेत. कारण त्या ओवीमध्ये संतांनी अनुभव घेतलेल्याच गोष्टी त्या शब्दांमार्फत आपल्याला पोचणार आहे. आणि मग त्यातला जो मधला भाग असतो, मधला भाग म्हणजे बिटवीन द लाईन्स मला म्हणायचं, ते शब्द नुसते आपल्याला काय म्हणतो आपण, शब्दार्थ कळला आणि झालं असं होणार नाही. प्रत्येक गोष्ट त्यातली छोटी छोटी आपल्याला संकल्पना स्पष्ट करत कळून घ्यायची. तर आपण आता म्हणत होतो की वेदांत वेद्यराम आपल्याला समजून घ्यायचा आहे. ग्रंथाच्या ओळखीमध्ये महत्वाचा विचार हा आहे की वेदांत वेद्यराम संपूर्ण आत्मारामात आलेला आहे आणि तो राम आपल्याला या वेदांच्या अभ्यासाने कळणारा राम म्हणजे वेदांत वेद्यराम. आता आपल्याला म्हणून इथे पूर्ण ते काढून घ्यायचं का, वेदांचं सगळं हे काय, तर त्यांनी सारच देऊन ठेवलंय. आत्माराम जेव्हा ग्रंथ येतो तो सारभूत आहे. त्यामुळे आपल्याला पूर्ण वेगळ्या अजून मागे जायची गरजच नाही. संपूर्ण आपल्या हातात संतांनी देऊन ठेवलेलं. जसा वेदांत वेद्यराम आपण आता याच्यात म्हंटल की रामरक्षित आहे, पुढे सुंदरकांडामध्ये समर्थ पुढे जाऊन वेदांतिक वेद्यराम, वेदांतिक वेद्य
असं म्हणतात रामाला. आता ह्याचा अर्थ काय आहे माहितीये का? की वेदांत शास्त्राच्या अभ्यासानेच, इथे च ला अंडरलाईन, वेदांत शास्त्राच्या अभ्यासानेच श्रीरामाचे खरे स्वरूप कळणार आहे. एरवी ते कळणार नाही. इतकं स्वच्छ आपल्याला ग्रंथामधून सांगितलेलं आहे. आता हा राम ओळखण्याची, हा राम जाणून घेण्याची आणि तो राम मी आहे हा अनुभव घेण्याची, ही सगळी जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. मग यासाठी करायचं काय? तर खूप छान असं विचार डॉक्टर काकांनी एक दिलेला आहे आणि तो मी तसाच्या तसा तुम्हाला छानपैकी पोहोचवतीये माध्यमा स्वरूपाने. अतिशय सुंदर विचार त्यांनी दिलाय, की ज्यावेळी आपल्याला अशा ज्ञानाच्या खोल, गंभीर गोष्टी शिकायच्या असतात, त्या आत्मसात करायच्या असतात, तेव्हा काकांनी त्याला पारमार्थिक पूल तयार पाहिजे. आपल्या आतमध्ये पारमार्थिक पूल तयार पाहिजे. या पद्धतीने ही गोष्ट आपल्याला एक्सप्लेन केली. तर पारमार्थिक पूल म्हणजे काय? म्हणजे सगळ्यात महत्वाचं, की आपल्याला जेव्हा म्हणजे आपण परमार्थाचं वाट आता सगळेजण चालतो. या परमार्थाच्या वाटेत 2 भाग असतात. एक तर संत आणि शास्त्र यांनी मिळून जे काही आपल्याला सांगितलंय, तसं आपल्याला वागायचं असतं. आणि दुसरा भाग असतो महत्वाचा, तो म्हणजे विचार. त्यांनी जसं सांगितलंय तसा आपल्याला विचार करायचा असतो. आता बरेचदा असं होतं, की संत आणि शास्त्रांनी जे वागायला सांगितलंय, ते आपण धडपड करत कसं तरी काहीतरी करून जमवून आणतो. समजा 2 वेळा दिवसातनं 2 वेळा अमुक-अमुक गोष्टी वाचा किंवा जेव्हा समर्थ सांगतात, की काहीतरी लिहीत जावे, तर लिहायला सांगितलंय, बरं लिहूया. इथपर्यंत आपली मजल नक्की जाते. पण दुसरा जो भाग आहे, विचार, इथे मात्र थोडी गडबड होते. विचारांच्या इथे म्हणजे खूप कठीण जातं ती विचारांची घडी बसवणं आणि त्यालाच काका कमवणं हा शब्द वापरतात. त्याला खूप खूप ताकद लागते. सगळी ताकद बरं का. अशी नाही की फक्त बुद्धीची. सगळीच ताकद लागते आणि ती कमवायची असते. आता यासाठी अ, छान आपण पारमार्थिक पूल जो आहे तेच बघतोय. तोच भाग बघतोय आपण. तर पारमार्थिक पूलमध्ये पुलासाठी एक छानसं उदाहरण देते. अ, लष्कराचा पूल असतो. लष्कराचा पूल जो असतो, म्हणजे अचानक अ, जर एखादी नदी ओलांडून जायची असेल किंवा म्हणजे पलीकडे जायचं असेल आणि गडबड झाली काही, तर जो लष्कराचे इंजिनियर असतात, त्यांच्याकडे सगळी सामग्री तयार असते आणि एका रात्रीत ते पूल बांधतात आणि पलीकडे जातात. ही झाली साधी व्यावहारिक गोष्ट. अगदी तसंच, अगदी तसंच हे उदाहरण देण्याचं कारणच हे आहे, की अशा पद्धतीने सामुग्री जी आहे, लष्करावाल्यांकडे जी सामुग्री असते, त्या सामुग्रीचा वापर करूनच ते पुढे पलीकडे जातात. अगदी तशी विचारांची सामुग्री आपल्याकडे आतमध्ये तयार हवी आणि तो पूल आपण बांधून त्याला पारमार्थिक पूल म्हणायचं आणि तो पूल बांधून आपण पलीकडे जायचं. अलीकडे घुटमळायचं नाही, असे आपल्याला संत सांगतात. अलीकडे घुटमळणं म्हणजे काय? थोड्या-थोड्या गोष्टीवर समाधान मानायचं नाही. कारण आपल्याला आपलं आता ध्येय पक्कं झालेलं आहे. वेदांत वेद्य राम समजून घ्यायचा आहे. तो राम मी आहे. हा अनुभव हवा आहे आपल्याला. हळू या 2 गोष्टीतनं लक्षात येतच असेल, की आपल्याला निश्चित काय मिळवायचं आहे, हेही आपण
या ग्रंथाच्या ओळखीमधून बघतो. मग आता हे आपल्याला मिळवायचंय, तर आपला पारमार्थिक पूल तयार पाहिजे. वैचारिक पूल म्हणजे पारमार्थिक पूल. आता हे सुद्धा आपण थोडंसं अधिक समजून घेऊया. म्हणजे निश्चित काय करायचं? म्हणजे पारमार्थिक पूल बांधायचा म्हणजे काय करायचं? तर यासाठी एक उदाहरण जे डॉक्टर काकांनीच आपल्या ग्रंथात दिलंय, ते मी तसंच सांगते. एखादा आपल्या घरात माणूस आजारी आहे समजा, येते ही वेळ बरेचदा. तर आजारी माणूस आहे, तर ही अडचण जी आहे, ती आपल्या मनात सतत घोळवत ठेवायची नाही, की माझ्या घरात कोणतरी आजारी आहे, कोणीतरी आजारी आहे. नाही. आपण ते घोळवत ठेवून ते बरे होणार आहेत का? तर नाही. तर त्यांना योग्य प्रकारे, प्रेमाने त्यांची जर शुश्रूषा केली, योग्य ते औषधं देऊन, तर खरं तर ती अडचण मिटणार. तर यामध्ये कसं आहे, बरेचदा आपण सगळे माणूस आजारी असलं, की तो आजारी आहे, आजारी कसा पडला, काय बरं झालं असेल, या सगळ्या विचारांमध्ये इतके गुंतून पडतो, की आपलं मन मोकळंच राहत नाही. वेगळा विचार करण्यासाठी, वेगळा म्हणजे हाच, विचार करण्यासाठी विचारायची घडी बसवायची कुठे? कारण मनामध्ये विचार सारखं घरातला आजारपण, एवढंच. आपण हे बघितलं होतं, एक हरी वृत्ती राहे. एका वेळी एकच वृत्ती राहते. आणि ही वृत्ती प्रपंचातलं आजारपण, कोणाचंही, कोणत्याही याचं. हेच जर आपण सारखं ठेवलं मनात घोळत, तर काय होणार आहे? म्हणजे काका तर सांगतात, की तो माणूस ब आजारी असताना तेव्हा त्याचं चिंतन, की "अरे आजारी आहेत." बरा झाल्यावर, "अरे बापरे! असं आजारपण आजारपणातनं ते गेले आणि मग आता जरा बरे झाले." हे चिंतन म्हणजे ही बडबड आणि समजा गेले, तर या आजारपणात ते गेले म्हणून 2-3 वर्ष पुन्हा तेच चालू. म्हणजे किती किती हा मोठा काळ फक्त आणि फक्त आजारपण या गोष्टीविषयी, या विचारांमध्ये आपण घालवतो आणि एक्झॅक्टली आपण आता मनाला विचारणं आवश्यक आहे, की हा वेळ आपण सार्थकी लावला का? जर मला वेदांत वेद्यराम ओळखायचा आहे, शिकायचा आहे, विचारांची घडी बसवून घ्यायची आहे आणि अशा वेळी प्रपंचही मी करते आहे आणि प्रपंचात ही अडचण आहे. हे सगळं आपण आता व्हिज्युअल पण करू शकतो, इमॅजिन तर नक्कीच करू शकतो. आपल्याला अनुभवातलं आहे हे सगळं. मग हा वेळ सार्थकी लागलाय का? तर निश्चित नाही. नक्कीच नाही. मग इथे तो पारमार्थिक पूल, वैचारिक पुलाची आवश्यकता आहे. अगदी यावेळी. आता इथे तो वैचारिक पूल आपला काय असावा? तर संत सांगतात, की जो तो आपलं प्रारब्ध घेऊन जन्माला आला आहे. आपल्या प्रारब्धाने जे काही जे त्या शरीराला होणार आहे, ते ठरलेलं आहे. हे तर अभ्यासाने आपल्याला कळलेला आहे विचार आणि तो आपण स्वीकारलेलाही आहे. मग आपल्याला जेव्हा एखादी अशी अडचण घरात येते, तेव्हा प्रारब्धाने त्याला त्याच्या देहाला ते आजारपण आत्ता आलेलं आहे. मग आता त्या प्रारब्धाचा भोग त्यालाच भोगावा लागणार आहे. पण जर माझं माझं त्याच्या बरोबरचं नातं काय? हा दुसरा विचार करायचा झाला, तर आता प्रारब्धाचे भोग कोण देतो? हे आपण आधी हरिपाठातही शिकलेलो आहे, की ईश्वराने जर हे सगळं निर्माण केलेलं आहे, तर मी कुठून येणार ना? त्यानेच माझं निर्माण केलं. प्रारब्धही तोच बघतोय, त्याचंच नियमन आहे. मग ईश्वर आणि माझ्यातला म्हणजे जो आजारी माणूस आहे, त्याच्यातलं माध्यम कोण ठरतं? तर मी ठरते. जो सेवा करणार आहे, जो त्याची शुश्रूषा करणार आहे, तो माध्यम आहे. तो आपल्याला सगळ्यात महत्वाचा विचार लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे की आपलं प्रत्येक गोष्टीशी आलेलं नातं किंवा आलेला संपर्क
हा माध्यमाच्या स्वरूपाचा असतो. अगदी हाच विचार इथे पारमार्थिक पूल जो आपण सारखा म्हणतोय, तो या पद्धतीने म्हणतोय, की सगळ्यात महत्वाचं काय आहे, की आपल्याला पुढे जायचंय. पुढे जायचंय म्हणजे काय? तर आपलं जे ध्येय आहे, त्या ध्येयापर्यंत जाताना प्रपंचामध्ये लाखो अडचणी येणार आहेत. म्हणून आपल्याला प्रपंच सोडून जा, असं सांगितलंय का? तर अजिबात नाही. प्रपंच नेटका करावा. जरी तो पाटका असेल, तरी तो नेटका करत गेलो, तर फिका होत जातो, असं समर्थच सांगतात. तर असा तो फिका होण्याकरता तिकडचं आपलं कर्म जे आहे, तिकडचं जे माध्यमाचं माझं माध्यम म्हणून मी जे आहे, तो विचार माझ्या अंतःकरणात पक्का रुजलेला असणं गरजेचं आहे. आणि तरच हा पारमार्थिक पूल आपल्याला बांधता येतो. वैचारिक पूल का महत्वाचा? का एका रात्रीत, कसे काय एका रात्रीत ते लष्कराची माणसं एक पूल बांधून पुढे पलीकडे जातात? एवढ्याशा एका उदाहरणावरून आपण घेऊ शकतो, की ठीक आहे, दीर्घ आजारपण असेल, तरी सुद्धा हा आपला पूल बांधलेला असेल, तर तो आपल्याला बळ देतो. हे सगळं कशासाठी परत करायचं? पुन्हा पुन्हा तेच आहे. निर्भय, आनंद, तृप्ती, समाधान ह्या गोष्टी जर टिकवायच्या असतील, तर हा पारमार्थिक पूल आतमध्ये तयार असणं, विचारांची घडी पक्की असणं आणि ती पक्की करणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणजे ही सगळी आपली जबाबदारी आहे. आणि त्याकरता हे ग्रंथ शिकणं खूप महत्वाचं आहे. कारण या ग्रंथातूनच या या सगळ्या हे विचार किती महत्वाचे आहेत, हे विचारच का रुजवायचे आहेत, या सगळ्याची उत्तरं आपल्याला या ग्रंथातून मिळत असतात. आणि म्हणून अतिशय श्रद्धेने आणि शरणागतीने हे ग्रंथ शिकायचे. संपूर्ण शरणागत व्हायचं. आपोआप ते मनाची घडी बसायला मदत व्हायला लागते. आता आपण मगाशी जे बघितलं, की प्रारब्धानुसार आपल्याला एक विचार आला होता, की प्रारब्धानुसार प्रत्येक जण जे काही घेऊन येतं, ते त्याच्या प्रारब्धानुसार घेऊन येतं. प्रारब्धाची घडी आहे. मग आता किती छान पद्धतीचा विचार आहे बघा. जर प्रारब्धनेच घेऊन आलोय, तर जेव्हा जे घडायचं, तेव्हा ते घडणार आहे. जसं घडायचं, तसंच घडणार आहे. जे घडायचं ते घडणार, जसं घडायचं जे घडणार, जसा परिणाम व्हायचा तोच होणार आहे. मग आपण कसं होणार, कधी होणार, काय होणार, या चिंतेत का बरं असतो? म्हणजे प्रारब्धाचा आपण जेव्हा स्वीकार अत्यंत मोकळ्या मनाने आणि श्रद्धेने प्रारब्ध आहे याचा जेव्हा स्वीकार केला, तर काय होईल, कसं होईल, ही चिंता बाजूला जाईल ना. आणि मग वेदांत विद्यराम काय आहे, हे चिंतन करायला आपलं अंतःकरण मोकळं राहील. आणि म्हणून ही वैचारिक घडी किंवा हा वैचारिक पूल अतिशय आवश्यक आहे. यामध्ये आपली ही जबाबदारी आहे, की आपण आपलं ध्येय आपण ठरवलेलं आहे आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मला या परमार्थात कितीही अडचणी आल्या, तर तरी त्या प्रेमाने सोडवायच्या आहे. हे फार अतिशय महत्वाची गोष्ट आहे. बरेचदा असं होतं, म्हणजे संतांनी हे सांगून ठेवलंय, की ज्ञानाने अहंकार वाढतो. एकीकडे आता आपण सगळं ज्ञानाचाच विचार करतोय. तो विचाराची भाग आला, की अतिशय आपण गुंगून जातो त्यामध्ये. खूप अशी उच्च पातळीवर येतो असा काहीतरी फील येतो. पण संत लगेच आपल्याला त्याविषयी सांगतात, की हे कोरडं होऊ शकतं, तुटकपणा येऊ शकतो. तर आपल्याला जेव्हा आपण प्रापंचिक आहोत, आता आपण प्रापंचिक आहोत, ही गोष्ट अजिबात
शेवटपर्यंत बदलणारी नाही. मग हे तर पक्क आहे. मग प्रापंचिक असताना त्यातल्या कुठल्याही अडचणी म्हणा, काही गोष्टी म्हणा, या जर प्रेमाने केल्या गेल्या, तर त्याला कुठेतरी अर्थ होतो. नाहीतर तुटकपणाने केल्या, तर त्या ज्ञानाचा जर अहंकार आला, तर खरं तर हा ग्रंथ किंवा कोणतेही ग्रंथ अहंकार लय कसा करावा हे शिकवतात. मग नुसता शिकण्यापुरता अहंकार लय जर आपण बघितलं, की हा याला अहंकार लय म्हणतात, असं केलं की अहंकार लय होतो, असं आपल्याला संत सांगतात. एवढं असं फक्त आपण शिकलो आणि झालं, तर असं हे काम होत नाही. कारण लगेच आपल्याला लावून बघायचंय. साधना, साधनेची घडी आपल्याला बसवायची आहे, आपल्याला जीवनात उतरवायचंय. हे जर आपले आता पक्के निर्णय झालेत, तर आपल्याला ही गोष्ट अतिशय मान्य करायला लागते, की हा ज्ञानाने केवळ तुटकपणा येऊ शकतो. म्हणून जी सेवा करत असतो, जी शुश्रूषा असते, त्याला प्रेमाचा ओलावा हवा. आणि त्या प्रेमाच्या म्हणजेच काय, तर सगळ्यात महत्वाचं आपण वेदांत वेद्य रामाकडेच बघतो आहोत. अगदी त्याच समांतर रेषेने आपलं हे चालू आहे. म्हणजे काय? जो माणूस आजारी आहे, त्यामध्ये माझ्या इतकंच हे जे रामतत्व आहे, आत्मतत्व आहे, ते भरलेलं आहे. संपूर्ण शरीरभर हे तत्व जर आहे, तर ते फक्त माझ्यातच असेल का? नाही. तर तो जो घरातला माणूस जो आजारी आहे, त्याच्यातही ते तितकंच आहे. त्याचा देहाला झालेला जे काही आजारपण आलंय, ते त्याच्या देहातलं आहे. मग हा विचार आपण का करतोय? तर ते तत्व जर तिथे भरून असेल, तर माझं लक्ष त्या तत्वाकडे असणं आवश्यक आहे. आणि त्या तत्वाशी आपण असं तुटकपणे किंवा कोरडेपणाने राहू का? जर प्रेमाने प्रेमपूर्वक ती गोष्ट झाली नाही, तर आपल्याला कुठला राम कळला? निश्चित काय राम कळला? काहीच कळलं नाही. असा जो प्रत्येक जीवमात्रात भरून असलेलं जे तत्व आहे, तोच राम आहे. तत्व निर्गुण विचाराने आलेलं आणि आलंबन म्हणून येतं तो राम सगुणा, सगुण साकार. ईश्वर अवतारांचं जे प्रयोजन आहे, म्हणजे अवतार जे आले, ते सगुण साकार तसे आले. अगदी तेच राम. पण हा राम जर मला माझ्या प्रपंचात, हे आपण उदाहरण घेतलं, प्रत्येक गोष्टीत तसा जर दिसत नसेल, तर काय उपयोग आहे? काय उपयोग आहे आपण रामरक्षा म्हणून? काय उपयोग आहे आपण आत्माराम ग्रंथ शिकून? काहीही उपयोग नाही. खरोखरच उपयोग नाही. असा काहीसा भाग आपल्याला असंच हळू-हळू शिकत आणि मनाच्या घड्या, विचारांचे संस्कार बसवत या हा ग्रंथ शिकायचा आहे. आता आपण मगाशी जे म्हटलं, की माध्यम आहे मी. प्रत्येक गोष्टीत विचारांची घडी आपली प्रारब्धाचं आपण बघितलं आणि आता आपण बघितलं, की मी माध्यम आहे. म्हणजे मधलं मीडिया आहे. करणारा मी नाही. आपण खूप वेळा हरिपाठात बघितलं कर्तेपणा नाही, कर्ता भाव आपल्याकडे नाही घ्यायचा. कर्ता राम, कर्ता हरी असं आपण म्हणत होतो. अगदी तोच भाग आपण पुन्हा इथे बघतोय, की माध्यमाने स्वतःचं काम हे अत्यंत प्रेमाने पूर्ण करायचं. अत्यंत प्रेमाने पूर्ण करायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही करायची, की एकदा ते काम पूर्ण झालं, की शेवटी ते माध्यम आहे. म्हणजे मी माध्यम आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. तरच तो कर्तृत्व भोक्तृत्वाचा भाग आपोआप बाजूला पडेल आणि मी करता नाही, मी भोगता नाही. ही जी विचारांचा पूल आहे, बांधला गेलेला आपण जेव्हा काम करतोय त्याबरोबर प्रपंचात आपण हे करत असतो. पण ही विचारांची घडी बसवाय करता मला हा एवढा विचार करणं गरजेचं असतं.
सगळ्यात महत्वाचा त्याच्या मागचा विचार म्हणजे मी माध्यम आहे हे मला स्वीकारणं आवश्यक ठरतं. आपण सगळ्या बाबतीत फक्त माध्यम आहोत. निमित्ताचा अ, तुकाराम महाराज म्हणतात, "निमित्ताचा धनी केला असे प्राणी, मी म्हणून रडत गेला." किती स्वच्छ सांगतात. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. खरं तर आपल्याला त्या पद्धतीनेच बनवलेलं आहे. पण तो कशाने हे झाला? मी म्हणून रडत गेला. अहंकार. मी अहंकाराचंच प्रतीक आहे. आता याबद्दल खूप एक्सप्लेन करायची खरोखरच गरज नाही. तर आता माध्यमाने माध्यमाचं काम करायचंय, असं ज्यावेळी आपण म्हणतो, तर आपण थोडंसं अजून एक उदाहरण घेऊया. याच्यामध्ये आता एक घर आहे. आपलं घर आहे असं समजू आणि मेन लाईनपासून आपल्याकडे विजेचं कनेक्शन आहे. आता जर आपण घरातलं कनेक्शन असं म्हणाल, की मीच घराला वीज पुरवठा करतो. तर हे हाफ ट्रूथ आहे, अर्ध सत्य आहे, की ठीक आहे, याच्यामुळे होतंय हे ठीक आहे. पण सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहितीये, की ही मेन लाईन वीज जी मेन लाईन मधून आलीये, तिथून ती घरापर्यंत आलीये आणि मग घरातलं माध्यमातून घराला वीज पुरवठा झालेला आहे. ते कनेक्शन आहे. हे सांगायचं कारण काय? सगळ्यात महत्वाचं आपण शुश्रूषेचं म्हणजे आजारी माणसाचं बघत होतो, त्याला हे लावून घेतलं, तर ईश्वर आणि ती व्यक्ती याच्यामधलं कनेक्शन म्हणजे माध्यम मी आहे. आपण असं म्हणू शकत नाही, की मीच केलं, माझ्यामुळे तो बरा झाला. असं नाही म्हणू शकत. कारण मधलं माध्यम, एवढंच मधलं कनेक्शन इतकंच आपलं काम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ईश्वराच्या कामामध्ये आपण मध्ये येणं किंवा त्यामध्ये लुडबुड करणं हे चालत नाही. हा फार मोठा भाग आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि मी फक्त कनेक्शन आहे, मेन लाईन दुसरी आहे. हा वैचारिक पूल बांधणं खूप खूप गरजेचं असतं. आपण ग्रंथाकडे जाताना हे सगळे विचार घेऊन जाणार आहोत. म्हणून हा ग्रंथ ओळख इतक्या शांतपणे मी करून घेतली. की ईश्वर आणि हे जे जीव आहे, जो आजारी पडलेला जीव आहे, त्याच्यामधलं जर मी काही त्याचं करत असेन, तर मी कनेक्शन आहे, मी माध्यम आहे. माध्यमाने माध्यमाचं काम करून बाजूला व्हायचंय. बाकी सर्व नियमन ईश्वर करतो. तो नियामक आहे, हे लक्षात ठेवणं हाच वैचारिक पूल आहे. आणि असा हा वैचारिक पूल सतत तयार ठेवला, तर आपल्याला हे ज्यावेळी ग्रंथ आपण शिकतो, तेव्हा पॅरलली आपण त्या ग्रंथांमधले विचारांचा आनंद घेऊ शकतो. ते आपल्या जीवनात उतरवू शकतो. आणि म्हणून ही घडी खूप खूप आवश्यक आहे. आता ह्याच्या पुढचा अजून एक विचार आहे. ग्रंथ ओळख करतानाच याच्यामध्ये संत आपल्याला दरवेळी विचारतात, म्हणजे सांगतात, की क्रियाशीलता महत्वाची की विचारशीलता? आता आपण बरेचदा शंकराचार्यांचं हे बघितलेलं आहे. वस्तुर सिद्धीर विचारेण न कश्चित कर्म कोटीभी. वस्तुर सिद्धी, वस्तू म्हणजे ब्रह्म. वस्तूची सिद्धी म्हणजे ब्रह्माची सिद्धी, जीव ब्रह्मैक्य हे तेव्हाच होईल, म्हणजे हे फक्त विचारानेच होतं. न कश्चित कर्म कोटीभी, कोटी कोटी कर्म करून सुद्धा वस्तूची सिद्धी होणार नाही. म्हणजे मी स्वरूप माझं काय आहे हे ओळखू शकणार नाही. मला स्वरूपाचा अनुभव येणार नाही. स्पष्ट आचार्यांनी सांगितलेलं आहे. आपण म्हणत होतो क्रियाशीलता महत्वाची की
विचारशीलता. तर सगळ्यात महत्वाचं मगाशी जे आपण बघत होतो, तेव्हा आपण बघितलं की संतांचा आपण ज्यावेळी त्यांचे ज्यावेळी दिशा घेतो किंवा काही त्यांनी सांगितलेला भाग हे करा, ते करा, एकादशी करा, असं सांगितलं की आपल्याला सोपं पडतं. बरं आहे, एवढं केलं की याचा परिणाम साधेल. एवढं करून आपण गप्प बसतो. मगाशीच आपण हे बोललो. आणि मग विचार करायला कठीण होतं. हे आपण पाहिलं. तर पुन्हा इथे हाच विचार आहे, की जी कृती आपण करतो ना, ती आपल्याला जमते आणि जे जमतं ते सोपं आहे. विचार करणं अवघड आहे. अशक्य नाही. अवघड नक्की आहे. तर विचार करणं अवघड म्हणजे कसा विचार? तर तो वेदांत शास्त्राला धरून संतांच्या संतविहित म्हणजे संतांनी जसं सांगितलंय तसा, असा विचार करणं अवघड आहे, पण अशक्य नाही. आणि इथे एक्झॅक्टली आपल्याला जर शंकराचार्यांनी सांगितलेलं तसंच्या तसं बसवून घेणं जमलं, तर आपली मार्गक्रमणा पुढे व्हायला खूप खूप मदत होते. आणि मग संत आपल्याला आपल्याला असं म्हणजे ते हे करत नाहीत बरं का. काय म्हणतात, की कर्म करूच नका किंवा कृती म्हणजे अगदी हीन, असं नाही सांगत. संत आपल्याला सांगतात, की कर्माने काय होतं? तिथे सुद्धा विचारांनीच पटवून देतात, की कर्माने काय होतं? आपण बघितलं हरिपाठात. निष्काम कर्माने काय होतं? तर चित्त शुद्ध होतं. निष्काम उपासनेने काय होतं? चित्त शांत होतं. आणि चित्त शांत शुद्ध आणि चित्त शांत होणं, हे अंतःकरणाची ही स्थिती ज्ञान प्रगट होण्यासाठी अतिशय महत्वाची असते. अतिशय महत्वाची. पण ही पूर्वस्थिती आहे. ते म्हणजे आपण ज्ञानरूप झालो हे कळणार आहे का त्याने? तर नाही. आपण ज्ञानरूप आहोत हा अनुभव येण्याकरता विचार, विचार आणि विचारच हवा. अगदी असंच आत्ताचं आचार्यांचं जे आपण बघितलं ते या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं. त्यामुळे पुन्हा एकदा आत्माराम ग्रंथामध्ये विचार, त्यानंतर निर्गुणाचा भाग आहे म्हटल्यावर तत्व त्या पद्धतीने समजून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून अशी जी पूर्व बैठक आपल्याला करून घ्यायची आहे, ती आपण ग्रंथाची ओळख तर करून घेतो आहोतच. अनुबंध चतुष्टय जाणून, त्यानंतर आपल्याला काही मगाशी जसं मी म्हटलं, की काही कॉन्सेप्ट्स आपण समजून घ्यायच्यात, संकल्पना. त्या तयार करून घेऊन मगच आपण या ओव्यांकडे जाणार आहोत. म्हणजे जे समास त्याग निरूपण हा पहिला समास सुरू होतो, त्या समासाकडे जाण्यापूर्वी जे काही आपल्याला अंतःकरण स्थिती तयार करून घ्यायची आहे, ती आपण आधी तयार करून घेऊन मग आपण या ग्रंथाच्या ऍक्च्युअल समासांना सुरुवात करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं कर्मावर आणि कृतीवर आपल्याला स्वरूपाचा अनुभव नाही, हे स्पष्ट विचाराने समजून घेणं आवश्यक आहे. आणि ती म्हणजे निष्काम कर्म, निष्काम उपाय हे सगळं आवश्यक आहे. पण ते कुठपर्यंत अनुभवाच्या काठाशी असलेल्या या गोष्टी आहेत. अनुभव म्हणजे ते नाही. त्याच्या पूर्वस्थितीतल्या या गोष्टी आहेत. आणि म्हणून अनुभव जर हवा असेल, तो केवळ विचाराने येणार आहे आणि म्हणून परत परत वैचारिक पूल आवश्यक आहे. आता आपल्याला आत्माराम शिकताना अजून एक महत्वाची गोष्ट विचार करण्याची आहे. ती म्हणजे का बरं आपल्याला हा ग्रंथ शिकावा लागतो? हा प्रश्न आता येतो, पुढे येतो. का मी आत्माराम ग्रंथ शिकावा?
तर संत सांगतात, आपण कायम बघितलं, हरिपाठात पण पाहिलं, की तो हरी मी आहे. तो बाहेरून आत नाही, तो आतमध्येच स्थिर आहे. तोच मी आहे. हे सगळं सगळं आपण पाहिलं. अगदी तसंच. आत्माराम हे माझं स्वरूप आहे आणि हे स्वरूपच विस्मरणात गेल्यामुळे आपण नामाचं भरपूर महात्म्य हरिपाठात बघितलं. त्याचं वेगळं काहीही सांगायची आता मला गरजच नाही. कारण संपूर्ण हरिपाठात आपण तेच बघितलं. अंतरंगात नाम स्थिर होण्यासाठी ज्ञानोबांनी त्यांच्या गुरूंबरोबर आलेल्या अनुभवातनं आपल्याला हरिपाठ शिकवला आणि तेव्हा आपण ते नाममाहात्म्य बघितलंय. मग असं जेव्हा आत्माराम, मी आत्माराम आहे, ह्याचं विस्मरण झाल्याने मला त्याचं स्मरण करणं गरजेचं आहे. मग तो वेदांत वेद्य राम म्हणजेच आत्माराम मी आहे, हे स्मरण आपल्याला या ग्रंथामधनं करायचंय. मग मग विस्मरण झालेलं म्हणजे नामस्मरण का करायचं? तर पुन्हा तेच उत्तर आहे, की मला माझ्या मूळ स्वरूपाचं विस्मरण झाल्याने मला नामस्मरण करण्याची वेळ आली. स्पष्ट विचार. हा स्पष्ट विचार आपण आता पूर्ण आपल्याला लावून घेणं महत्वाचं आहे. म्हणजेच तरच आपल्याला आत्माराम ग्रंथात ज्या काही साधना सांगितल्या, की कशा पद्धतीने तो आत्माराम जाणून घ्यायचा, समजून उमजून करायची आहे साधना. तो विचार समजून घेऊन मग बसवायचा आहे, हे आपल्याला जमणार आहे. हे जर आपण स्पष्ट काही संकल्पनांबरोबर स्पष्ट झालो नाही, तर मात्र अस्सल अनुभवापर्यंत आपण पोहोचणार नाही. अस्सल परमार्थ काय, शुद्ध परमार्थ काय, यापर्यंत आपण जाऊ शकणार नाही. आता यामध्ये त्यानंतर आत्मारामामध्ये आपण बघितलं जसं, की आत्मा हा निर्गुणवाचक, राम हा सगुणवाचक शब्द आहे. अवताराशी जेव्हा निगडीत येतं, राम, श्रीकृष्ण, श्रीराम, तेव्हा हे सगुणवाचक आहेत, आलंबन आलं. आणि हे सगळे ईश्वराचे अवतार आहेत. सगुण, निराकार. आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा आत्मा म्हणू, तेव्हा हा तत्वरूपाने जाणण्याचा भाग येतो. म्हणजे आता सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजे निर्धार. सारा सार विचारे संत संगी. हे सांगण्याचं कारण काय? तर सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजे निर्धार. आत्माराम ग्रंथात आपण वेदांत वेद्यराम जो बघणार आहोत, त्याकरता सगुण काय, निर्गुण काय हे कळणं आपल्याला आवश्यक आहे. आणि म्हणून हे आपल्याला ग्रंथाच्या ओळखीमध्ये दिलेलं आहे, की हा सगुण म्हणजे काय असतं, कोण राम? तर खूप महत्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे संतांनी इथे, की सगुण ही एक प्रकारची तडजोड आहे. आपल्या बुद्धीची क्षमता, आपल्या बुद्धीच्या आवाक्यात ते तत्व एकदम सामावलं जात नाही. आणि मग आपल्याला मला ज्या पद्धतीने माझ्या बुद्धीच्या आवाक्यात कळेल, पचेल, अशा पद्धतीने जे समोर येतं, ते आलंबन, ते सगुण साकार ही तडजोड आहे. म्हणजेच सगुण ही फक्त स्वीकारलेली एक तडजोड आहे, ज्याने आपल्याला निर्गुणाची प्राप्ती करून घ्यायची आहे. पण म्हणजे आता सगुण म्हणजे जरा खालच्या दर्जाचं आणि निर्गुण श्रेष्ठ असं झालं का? अजिबात नाही. अजिबात नाही. सगुण निर्गुण एक गोविंदुरे असं म्हणतात. म्हणजे काय? तर आपण रामाच्याच बाबतीत दशरथ राम, ईश्वर राम आणि आत्माराम. जो दाशरथी राम आहे तोच ईश्वर, तो ईश्वर आहे तोच आत्माराम आहे. हे आपण बघतो आणि हे आपण बघायचं आहे. पुढच्या ओव्यांमध्ये जसं येणार आहे, ते आपण तसं बघत जायचं आहे. पण आत्ता विचारांची घडी जी आहे, असाराकडून साराकडे जायचं आहे. सगुणाचे नि आधारे, निर्गुण पावी जे निर्धारे,
सारासार विचारे संत संख्ये. सार आणि असार याचा विचार कोण देतं? तर संत देतात. असाराकडून साराकडे जायचं आहे. आणि आपण हरिपाठातच बघितलं होतं. त्रिगुण असार, निर्गुण हे सार. त्रिगुण असार. सत्व म्हणजे सत्व, रज, तम हे तीनही गुण असार आहेत. मग आपल्याला हा जो सत्वातीत असलेल्या रामाकडे जायचं असेल, तर आपल्याला इकडचा जो सगुण साकार, जो आपण आपल्यासाठी तडजोड म्हणून केलेला आहे, जो सत्व भावात आहे, त्याला स्वच्छपणे बाजूला करता आलं पाहिजे. तरच आपण साराकडे म्हणजे त्या निर्गुण रामाच्या पर्यंत, म्हणजे तोच आत्माराम मी आहे हे जाणून घेऊ शकतो. म्हणजे काय? तर आपल्याला कधी कधी भीती वाटते की मी त्या रामाला, अरे असार कसं काय म्हणतीये? म्हणजे सत्वगुणातला तो, म्हणजे ज्या सत्वाच्या इकडे ईश्वर शुद्ध सत्वगुणी म्हटलेलं आहे, पण तो त्याला उत्पत्ती स्थिती लय आहे. आणि मी जो मी जे ब्रह्म आहे, मी जे आत्मतत्व आहे, ते अज अजर अमर आहे. हा विचार पक्का करण्याकरता ही मधली घडी सगुण निर्गुण एक गोविंदुरे आणि सत्वातीत असलेलं तत्व मी आहे हे जाणून घेणं खूप खूप आवश्यक आहे. आणि ती घडी बसवण्याकरता सारासार विचार हा संतांच्या संगतीत, संतांच्या मार्फत होतो. आणि म्हणून आत्माराम ग्रंथ आपण शिकायचा आहे. आता अजून एक दोनच भाग राहिलेत, ते मी आज पूर्ण करते आणि मग आपली ग्रंथाची ओळख आज पूर्ण होईल. अगदी थोडक्यात सांगते, की आपली जी ही भक्ती असते रामापोटी, जी काही वेदांत वेद्य, म्हणजे आता आपल्याला हा राम समजून घ्यायचा आहे. श्रीकृष्ण, श्रीराम, सगळं सगळं आता हे जे काही समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला त्याच्याशी असलेलं नातं हे प्रेमाचं पाहिजे. भक भक्ती ही जी आहे ना, ती भीतीने कधीही नसावी. जिथे भीती आली ना, तिथे पहिल्यांदा आपण 4 पावलं मागेच गेलो. विचारच नाही. ही गोष्ट होते. म्हणजे काय? आपण त्याला त्याचं त्याचं काम सोपवून देतो, की बाबा तू माझं रक्षण कर. आपण कोण सोपवून देणार आहे? अरे तो आणि मी एक आहे. या वाटेवर जाताना त्याचं आणि माझं नातं हे प्रेमाचं असणं आवश्यक. भक्ती ही कधीही आपली भीतीपोटी नसली पाहिजे, हाही विचार आपण पक्का करायचा आहे. हळू आपण हे सगळे भाग आपण हा ग्रंथ शिकता शिकता डिटेलमध्ये आपण बोलणारच आहोत. मग आता ज्यावेळी रामरक्षा म्हणायची, तेव्हा आपलं भय घालवण्यासाठी नाही म्हणायची. त्या रामावर असलेल्या प्रेमाने म्हणायची. त्या रामाचं प्रेम एकमेकांना, म्हणजे आपण आपल्या रामाचं जेव्हा नाम घेतो, तो राम मी आहे असं करतच खरं तर घेतलं पाहिजे. पण भक्तीमध्ये द्वैत असतं. तरच तर आपण त्याला सांगू शकतो, की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. हाही भाव अतिशय सुंदर आहे. या भावातूनच भक्ती असणं आवश्यक आहे. भय आलं तर मात्र पुन्हा तेच, की आपले सगळे षड्रिपू जागे ठेवून आपण वेदांत वेद्य राम शिकणं अजिबात शक्य नाही. दुसरी गोष्ट, भयाचं स्वरूप काय आहे, भय कशाने निवृत्त होतं, हे सगळं आपण शांतपणे वैचारिक पूल बांधला, पारमार्थिक पूल तयार असला, तरच आपल्याला जमू शकतं. नक्की भयाचं स्वरूप काय आहे? चिंता आणि चिंतन. साधी गोष्ट आहे, ही आपण बोललोय, की चिंता काय आहे, सारखं काय होईल, कसं होईल, तिथून भय निर्माण होतं. काय होईल, कसं होईल, मला जमेल की नाही, आता जे होईल जसं होईल. हे जेव्हा आपण एकदा प्रारब्धाची घडी जर स्वीकारली आहे, तर आपल्याला भयाचं काय कारण आहे? भयाची निवृत्ती नामस्मरण. हे आपण पाहिलं होतं. नामस्मरण म्हणजेच काय? माझं स्वतःच स्मरण. मी कोण आहे? जर मी आत्माराम आहे, जर मी तो हरी आहे, तर त्याला कुठलं भय आहे?
अभयरूप असलेल्या गोष्टीचं स्मरण केलं आणि मी भयात आहे असं म्हणणं, हे किती वेडेपणाचं लक्षण आहे खरं तर. तर हा भाग आपल्याला भयनिवृत्तीसाठी, म्हणजे भयनिवृत्तीसाठी कुठला विचार हवा, हा सगळा भाग या ग्रंथामधून, या समासांमधनं, माया निरूपण, त्याग निरूपण, ब्रह्म निरूपण, स्वानुभव निरूपण, भरपूर समास, म्हणजे असे 4-5 समास आहेत यामध्ये. कशाचा त्याग करायचा आहे, त्याग करताना मायेचा करायचा आहे तर मायेचं स्वरूप जाणून घ्या. मायेचं अधिष्ठान काय? ब्रह्म आहे. या सगळ्याचा अभ्यास कोण करतो? तो साधक. त्या साधकाचं साधना निरूपण आहे. ती कशी असावी? आणि मग स्वानुभव, त्याचा अनुभव काय? यावर असा 5 कनेक्शन मध्ये आलेले या ग्रंथाचे समास आहेत. आणि यातनं आपल्याला आपल्या जीवनातली ही जी महत्वाची उत्तरं आहेत, ती स्वच्छ मिळणार आहेत आणि त्या घड्या बसवून घेता येणार आहेत. आत्मारामामधला सगुण निर्गुण विचार आपण बघितला, की प्रेमाने जो राम आलंबन म्हणून स्वीकारलाय, तो सगुण वाचक राम, आणि निर्गुण जे आत्मतत्व आहे, या दोन्हीचा सुंदर मिलाप करून आपल्याला विचार करायचा आहे. छानपैकी हातात हात घालून ही जोडी आपल्याला समजून घ्यायची आहे. सगळ्यात महत्वाचं गोष्ट, की आपल्या सोयीसाठी सगुण आलेला आहे. आपण सगुण साकार रूप आपल्यासाठी त्या परमेश्वराने स्वीकारलेला आहे. मुळात तो निर्गुणच आहे. निर्गुण निराकार असं ते तत्व आहे. आणि जसं मगाशी म्हटलं, तसं सगुण निर्गुण एक गोविंदुरे, या गोष्टी आपण, हा विचार आपण छानपैकी आपल्या मनात, अंतःकरणावर ठसवून घ्यायचा आहे ग्रंथ शिकता शिकता. आत्मारामाचं सगळ्या ग्रंथातलं हे सार जे सांगितलंय, ते उपनिषद, श्रुती, या सगळ्यांच्या सहित हे आपल्याला हे सार या ग्रंथातून मिळणार आहे. म्हणून वेदांत वेद्यराम कळण्याकरता त्या प्रस्थानत्रयीचं आधार इथे ऑलरेडी आहे. संतांनी आपल्याला देऊन ठेवलेला आहे. व्यवस्थित त्याचं शांतपणे आपण अभ्यास करायचा आहे. प्रत्येक घडीचा विचार करत करतच आपण पुढे जायचंय. आता यानंतर पुढच्या आपल्या सेशनसाठी अधुबंध चतुष्टय आपण बघणार आहोत. हे आपण हरिपाठाचेही बघितले होते, तसं याही ग्रंथाचे बघणार आहोत. आणि मी या ग्रंथाचा अधिकारी आहे का? मग मी कसा होऊ शकतो? मला कशा प्रकारे हे कमवावं लागेल? हा अधिकार कसा कमवावा लागेल? हे सगळं आपण पुढच्या सेशनमध्ये नक्की बघायचं आहे. आणि आपल्याला आनंदात राहण्यासाठी, आनंदात जगण्यासाठी, हे आपलं शरीर म्हणजे काय आहे? जीव म्हणजे काय आहे? हे जगत काय आहे? ईश्वर काय आहे? या सगळ्या कॉन्सेप्ट हळूहळू आपण जसं अनुबंध चतुष्टय बघणार आहोत, त्याच्या बरोबरीने थोड्याशा या कॉन्सेप्ट समजून घेऊ. आणि आत्मारामाचा ग्रंथ, आत्मारामातील समास, आपण ओव्या सुरू करू नंतर. पण त्याआधी आपली ही बैठक पूर्ण करू. आणि ही संपूर्ण बैठक आपल्याला जमावी, आपल्याला त्याचं बळ प्राप्त व्हावं, आपल्या सगळ्यांना, ही माझ्या सद्गुरूंचरणी मी प्रार्थना करते. आणि आजचं हे चिंतन थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. स्थिर बैठक, शांत शरीर. आपण सगळेजण तृप्त मनाने इतकं सुंदर प्रवचन ऐकलं, त्या आनंदात बसूया. पाठीचा कणा समस्थितीत, डोळे मिटलेले, हाताची नमस्कार मुद्रा.
सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतङ्गमय। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ॐ।